करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी, वसती धरून मानसी. पाळून लळा आता पाववावे फळा, वृत्ती राखा पायापाशी, वसती धरून मानसी. तुका म्हणे दीन त्यांचा हरती आशीन, वृत्ती राखा पायापाशी, वसती धरून मानसी. पांडुरंगा करू प्रथम नमन, सममवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आता उपायवन वसंतु, जो आज्ञेचा अहेवतंतु, अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली. या कारणे मी सावली, नसंडी तुझी विठ्ठला. माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी, वसती धरून मानसी. वसती धरून मानसी. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणांचा संत तुकोबरायांच्या अभंग गाथेतील वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल श्री नीलकंठेश्वर महादेव, मुकुंद स्वामी महाराज, भगवान बाबा आदी करून साधू संतांच्या कृपेने आशीर्वादाने आपले माझे डोंगर पिंपळा या नगरीमध्ये साधू संतांचं गाव आहे. प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रामकृष्णजी काळे गुरुजी महाराज, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे महाराज, आता
त्यांचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण विष्णू महाराज केंद्रे महाराज, तसंच आमचे हरिभक्तीपरायण किशन महाराज पवार महाराज महंत, अजून एक दुसरे पवार महाराज काय ना भास्कर महाराज पवार महाराज आदी करून सर्व साधू संत महाराज मंडळी यांना नमस्कार करून आजच्या कीर्तनाचं कारण कैलासवासी समाबाई बाबूराव काळे पाटील, कैलासवासी समाबाई बाबूराव काळे या मातोश्रींचं आज वर्ष श्राद्ध. 1 वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या या कार्यक्रमाचं आयोजन काळे पाटील परिवारातील कैलासवासी समाबाई बाबूराव काळे यांचे पती श्री बाबूराव विठ्ठलराव काळे पाटील, तसंच कैलासवासी समाबाई बाबूराव काळे यांचे सुपुत्र श्री विक्रमजी बाबूराव काळे पाटील, श्री चांगदेव बाबूराव काळे पाटील आणि श्री दत्तात्रय बाबूराव काळे पाटील कंडक्टर साहेब, तसंच कैलासवासी समाबाई बाबूराव काळे पाटील यांच्या कन्या सौभाग्यवती उषाताई शिवाजीराव मुंडे, तसंच कैलासवासी समाबाई बाबूराव काळे पाटील यांचे जावई आदरणीय श्री शिवाजीराव मुंडे सर आणि त्यांचा समस्त काळे पाटील परिवार यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणानं मातोश्री कैलासवासी समाबाई बाबूराव काळे पाटील या मातोश्रींच्या वर्ष श्राद्धानिमित्तानं या कीर्तन सोहळ्याचे केलेले हे आयोजन आहे. काळे पाटील परिवाराचे संपूर्ण इष्ट मित्र परिवार नातेवाईक आपुलकी स्नेहाच्या नात्यानं आलेले सामाजिक ऋणानुबंध तसंच अंतःकरणातून असलेली आवड आदी करून पारमार्थिक प्रेमास्तव सुद्धा आलेले सर्व साधू संत हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणजन वृंद, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, विनाधारक, आबाल, वृद्ध, माता, माऊली, महिला मंडळ, तरुण युवक मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पदावर कार्यरत असणारे संपूर्ण महत्वपूर्ण आणि सर्वांच्या कार्याचा गौरव अंतःकरणात ठेवून सर्वांचा आदर सन्मान ठेवून कीर्तन सेवेला आरंभ करतो. विठ्ठल श्राद्ध शब्दाचा अर्थ आहे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने केली जाणारी शास्त्र निर्दिष्ट क्रिया. क्रिया 2 प्रकारची असते, एक लौकिक आणि दुसरी वैदिक. क्रियायाम द्विधा भवती, लौकिकी वा वैदिकी वा. त्याच्यामध्ये श्राद्ध क्रिया ही वैदिक क्रिया आहे. श्राद्ध म्हणावं कशाला याचं वर्णन गरुड पुराणाच्या प्रेतकल्पामध्ये भगवान वेदव्यासांनी असं केलंय. श्रद्धया अनुष्ठितं कर्म यत्प्रोक्तं वा विनिर्दिष्टं शास्त्र विनिर्दिष्टा तत्कुर्वन्ति परिश्रद्धया श्राद्धमुच्यते तद् केवलम्. शास्त्र निर्दिष्ट विधी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करणं याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल आपल्या आई किंवा वडिलांनी देह ठेवला त्याला 12 महिने बरोबर पूर्ण होऊन तीच तिथी परत येते, त्या तिथीचं नाव श्राद्ध तिथी आहे. त्याचं महत्व काय आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलंय. पुरुषासी पर्वकाळ आयुष्यात जोडे एक वेळ, माता पितयाचा मरण काळ ती धर्माची वेळ अति पवित्र. विठ्ठल विठ्ठल. किंवा वडिलांनी देह ठेवलेली तिथी ही धर्माची वेळ असते. अशा वेळेला काय करावं
तर गरुड पुराणाच्या प्रेत कल्पात 3ऱ्या अध्यायामध्ये विषयाला 5 प्रकारची दान करावी. कृत्वा पंचेतान दानान महापुण्य प्रलब्धवान, महापुण्याची प्राप्ती होते. कोणते 5 दान करावे? अन्नदानम, जलदानम, वस्त्रदानम, तथैव हि ज्ञानदानम विशेष श्रेष्ठां पंचदानात श्रेष्ठतरू भूत्वा. 5 दान: अन्नदान, जलदान, वस्त्रदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान. अन्नदान म्हणजे जीव घालणं माणसाने. जलदान म्हणजे पाणी. आता तुम्ही म्हणाल जीव घातल्यावर पाणी देणारच आहेत, पण त्याचं विशेष महत्व आहे. पाणी हे कमी पडू नये. 3रं वस्त्रदान, काही ना काही कपड्याच्या रूपामध्ये दान घडावं. 4थं द्रव्यदान म्हणजे दक्षिणेच्या रूपात, पैशाच्या रूपातही अवश्य दान घडावं. मग ते स्वर्ण रूपात असेल, रौप्य रूपात असेल किंवा कोणत्या धातू प्रकारात असेल, पण असावं. आणि 5वं दान आहे ज्ञानदान. सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं जगात? कारण अन्येन क्षणिका तृप्ती विद्यादानम तत्परम. अन्नानं तृप्ती होईल एक दिवस, पण ज्ञानानं तृप्ती होते आयुष्यभर. विठ्ठल विठ्ठल. असो, या 5 दानाचं वैशिष्ट्य, त्याच्यात अन्नदानाला सुद्धा खूप महत्व आहे. कारण आपल्याकडे कबीरजींनी सांगितले, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. ज्याला बुडायचे त्याने गर्व करावा, ज्याला तरायचे त्याने नम्रतेने राहावं. घ्यायचे तर हरिनाम घ्यावं, द्यायचे तर अन्नदान द्यावं. विठ्ठल विठ्ठल. किती माणसं जीव घालावे याचाही नियम आहे. काय सांगते गरुड पुराण? 12 शत मनुष्यानां कुरुमन्नदानम. 12 शत म्हणजे 1200 माणसं जीव घातले पाहिजे. मूळ नियम तसा आहे. तुम्ही म्हणाल महाराज एवढे माणसं खूप झाले, 1200. बरं, काही जणांची ऐपत नसते, अडचण असते, आर्थिक विपन्नता असते. बरं, काही गावच लहान आहेत, लोकसंख्या 400, 1200 कशी घालायची? आपल्या शास्त्राने कर्ज काढून धर्म करा असं कधीही सांगितलेलं नाही. मग कसं करावं? शास्त्राचा नियम आहे त्याच्यात धर्म करता येतो. आंशिक रूपा कसा? ज्याला 1200 माणसं जीव घालणं शक्य नाही, त्याच्या करता नियम सांगितला. यदि भुंक्त्वा भोज्यम 500 मनुष्यानां तदपि महापुण्यम लभते नराः. किती माणसं जीव घालावे? 500. महापुण्याची प्राप्ती आहे. तरी एखादा माणूस म्हणेल 500 लय झालो, त्याला पुन्हा पर्याय दिला. कुर्वन्नदानं शतमनुष्यानां महापुण्य फलम तदा लभन्ते. तरीही मिळते. किती? 100 माणसं जीव घाला. एखादा माणूस म्हणे 100 कमाल एवढं असते. त्याला सांगितलं 12 मनुष्यानां ते भुंजितम अन्नः. 12 माणसं जीव घाला. आपण म्हणतो 10-12 माणसं, तिथं 12 सांगितलं. किती? 12 माणसं. 12 अंकाला महत्व आहे आपलं. ज्योतिर्लिंग किती आहे? महादेवाची. प्रातकाळी स्मरण करा ज्योतिर्लिंग सती 12. 12 माणसं जीव घातले तर काय फळ आहे? तदा पुण्यफलम लब्ध्वाः अन्नदातारः. अन्नदात्याला पुण्याची प्राप्ती होते. शब्द जरा कट केलाय, महापुण्य होतं 100 पर्यंत. तर तिथं काय आला शब्द? पुण्य. एखादा माणूस म्हणेल 12 माणसं जीव घालायचे असतात, मग कसं करावं?
पंच मनुष्यानां अन्नदानं कृत्वा 5 माणसं येऊ घाला. आपल्या खेड्यात म्हण आहे 5 पात्र उठवावे. उठवावे म्हणजे बसलेले नाही बरं का, जीव घालून. किती? 5. एखादा म्हणेल महाराज 5 माणसं असतात का? त्याला पुन्हा पर्याय दिला. युग्मांते कुरु अन्नदानात. युग्म म्हणजे जोडी, श्री वसव, मिस्टर अँड मिसेस, कपल. एक गण आणि एक सुवासिन बोलवा, 2 माणसं युगाला मिटलं का? तरी सुद्धा तदपि यत् पुण्य फलान लभन्ते. तरी पुण्य आहे. किती माणसं? 2 माणसं म्हणजे एक गण एक सुवासिन. कोणती बी एक जोडी बोलवायची, या जेवायला दोघं बी. ते बी खुश, स्वयंपाक वाचत आहे ना, इकडे बी अन्नदान घडते. मग एखादा माणूस म्हणेल 2 माणसं जीव घालणं काही सोपं आहे होय? त्याला पुन्हा पर्याय दिला. नात्यर्थम ते अन्नदानात नैवेद्यम अर्पयेत तदा. नका करू, राहू द्या जेवायचं. नैवेद्य तयार करा. ज्यांचं श्राद्ध आहे, ज्यांची पुण्यतिथी आहे, त्यांच्या निमित्तानं नैवेद्य अर्पण करा. एखादा माणूस म्हणेल नैवेद्य कवा तयार करावे? ज्याला घडत नाही त्याला काय? तर्पयेत्रे अंजुलिम जलः. 3 वंजळ पाणी तर्पण करा. तर्पण एक क्रिया असते. 3 वंजळ पाणी. पण काही माणसाले नास्तिकवादी प्रवृत्तीचे, ते म्हणजे तुळशीला पाणी घालून काय व्हायले, आंब्याच्या झाडाला तरी घालावं, सावली तरी होईल, फळ तरी येईल, हेच काय होणार? तर त्याला सांगितलं पाणी बी वाटून करू वाटत नसलं ती बी राहू द्या. असं करा. तत्रतां वनेषु गच्छ हस्तं ऊर्ध्वं धारयन् विलप्यन्तान् मुहुर्मुहुः क्षन्तव्यं ममापराधं इति ब्रूते. जावनात हातवरी करा, वर बघा, रडा, मला माफ करा गडी, मच्छर काहीच होत नाही एवढं मनान परत या. तरी सुद्धा नष्ट पाप लब्ध पुण्यम तदा भूत्वा. पाप जाते, पुण्य मिळते. काय करायचे? वनात जायचे, दोन्ही हात वर करायचे, रडायचे. क्षंतव्यम ममापराध इति ब्रूते. माझा अपराध क्षमा करा गडे म्हणून फक्त माफी मागायची आपल्या पित्राला, कोण असतील, वडील आजोबा काय, तरी सुद्धा पुण्य मिळते. एखादा माणूस म्हणे हात वरी करा, वनात जा, राडा, एवढं कुठं होत असत? पुन्हा माफी मागा. शास्त्र सरळ घेते तोवर घेते, पण जिथं मर्यादा संपते तिथून उलट बी शास्त्र पुन्हा. अरे तुम्हाला माफी बी मागणं होत नाही, तुम्हाला आठवण बी नाही म्हणल्यावर त्याचा काय परिणाम आहे? तदा गंतव्यसि तज्जीवम महारौरवम नरकाय प्रवर्जित. महारौरव नरकात जाऊन पडावं लागेल. आणि पितर श्राप देतात, वंशी दुराचार. करीती पितर वंशे दुराचारी पुत्र झाला. ते पितर म्हणते हे असं कसं जन्मला असेल आमच्या कुळात. अरे 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 आहा हा हा आहा कटा त्यांचे करीती पितर वंशे दुराचारी पुत्र झाला.
म्हणून करताना पितराचा आशीर्वाद नाही मिळाला काही अडचण नाही, पण श्राप मिळत जाऊ नये, लय वाईट. विधी करणं आवश्यक आहे. आणि कुळाच्या बाबतीत अथर्ववेदामध्ये 5 कर्तव्य सांगितलेले. त्याला पंचाज्ञा हा कुलकृतः असं म्हटलेलं आहे. सुक्ताचं नावच आहे कुलसुक्तम. विठ्ठल विठ्ठल. पहिली आज्ञा वेदाची, मा तंतुम व्यवच्छेद. तंतुचं छेदन करू नका. आता हे एवढं वैदिक पारिभाषिक शब्द बोलल्यावर लय जर खाते उगा कळायसारखं सांग. तंतू म्हणजे काय? दोरा, धागा. आपला जो जन्म झाला तो काय डायरेक्ट आबाळातून झाला नाही. आपले आई वडील होते, त्यांचे वडील होते, आजोबा होते, पंजोबा, खतर पंजोबा, पडपंजोबा. वंशवेल जी आलेली आहे ना ती खंडित करू नका, कुंठित करू नका. जसं त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय तसं तुम्ही सुद्धा पुढे लेकर बाळ होऊ द्या. वेदाची पहिली आज्ञा. विठ्ठल विठ्ठल. दुसरी आज्ञा, मा पितरान निंदितोसी. वडिलाची, आजोबाची, पंजोबाची कधी निंदा करू नका. कधी म्हणू नका आमचं म्हातारं काही खरं नाही, असं आहे तसं आहे. नका नका. काय फळ होते जर निंदा केली तर? माझे वडील बेकार, आजोबा बेकार असं जर कोणी म्हणत असेल, बेकार असले तरी म्हणू नका. काय किती कोण्या नालीत पडू द्या, रोज उचलून आणा, 2 बकेट पाणी वाटा, पण कुणापाशी म्हणू नका आमचं म्हातारं बेकार आहे. जर म्हणला तर काय होते सांगतो. अस्ति संपद विनश्यन्ते न प्राप्नुवन्ति पुनर्भूत्वा. असलेल्या लक्ष्मीचा नाश आणि येणारी येत नाही, ती तिकडच राहते. विठ्ठल विठ्ठल. तिसरी आज्ञा, मा पितरनिंदिता अनुमोदितोसी. पितराची निंदा करणाऱ्याला अनुमोदन देऊ नका. समजा आपण तर म्हणायचंच नाही की माझे वडील आजोबा खराब आहेत म्हणून, ऐका. पण दुसरा बी कोणी म्हणत असेल की तुमचा वडील लय बेकार, आज आले खराब, तर त्याचं ऐकून तर घेऊच नका, पण हो हो खरं सुद्धा म्हणू नका, अनुमोदन देऊ नका. उलट जर कोणी लयच बोलायला लागलं की तुमचे वडील असे ना, आजोबा तसे, पंजोबा, त्याला म्हणा लय झालं तुझं, बस करा आता. नसलं जमत तर मग पुढचे बी मंत्र येतील म्हणा. विठ्ठल विठ्ठल. मा पितर निंदा अनुमोदितोसी. किती आज्ञा झाल्या? 3. आता 4थी आज्ञा ऐका. आपल्या कुळामध्ये असलेल्या आपले वडील, आजोबा, पंजोबा कोण असतील त्या सगळ्यांना नैवेद्य अर्पण करणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांना वंदन करणं विसरू नका. मा पितृक्रिया हिंसी. पितृक्रिया विसरू नका, अवश्य करा. मग अक्षय तृतीयाचा नैवेद्य असेल, महाळाच्या महिन्यात महालय, ज्याला पितृपक्ष पंधरवाडा, पितृ पंधरवाडा, काही नाव घ्या, पण त्याच्यामध्ये सुद्धा विसरू नका. तिथी असेल, श्राद्ध पुण्यतिथी विसरू नका. आमुषाचा निवड, मासिक घालणं, हे दान करणं, हे सगळं विसरू नका. आणि 5वी आज्ञा पितराची आणि कुळाच्या बाबतीत वेदाची अशी आहे, असं काही वागू नका की तुमच्या वागण्यामुळे पितर लज्जित होतील. मा आचरेत पितृलज्जान कुर्वन्न वाप्नोति पद्यः. ह्या 5 आज्ञा आहेत. त्याच्यातल्या जेवढ्या पाळणं होते तेवढ्या तरी पाळा. 5ला 5 पाळल्या तर सर्वोत्तम, 4 पाळल्या तर उत्तम, 3 पाळल्या तर साधारण, 2 पाळल्या तर बरं, 1 तर पाळायच लागलं की. पहिली आता लेकर आहेतच की, होणारच आहे. विठ्ठल विठ्ठल. असू द्या. कुलसुक्तामधला विषय सांगितला, माझ्याकडे वेळ नाही तेवढा जास्त विस्तार करायला. एवढंच सांगायचंय, कुळाच्या बाबतीत वेदाची जी आज्ञा आहे ती सांगितली. पुढं सगळं प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, तुकोबाराय पांडुरंगाला एक प्रार्थना करायला, देवा
माझं जे दुःख आहे त्या दुःखाचा नाश करून टाका. माझं दुःख जे आहे ते दुःख खंडित करून टाका. जगात दुःख कुणाला आवडते? मजसे दुःख भावे ऐसा कुणी भावेना जीवे. मला दुःख व्हावं अशी मनातून कुणाची इच्छा आहे का हो? बरं, झालेलं दुःख टिकून राहावं असं कुणाला वाटते का? आता एखादी दुःखद गोष्ट आहे, दुःख झालंय, असं वाटतंय का असंच राहावं म्हणून? आता एखाद्याला कॅन्सर झाला, त्याला असं वाटतंय का हे कॅन्सर असाच माझ्या शरीरात व्यवस्थित राहावं? कॅन्सर जाऊ द्या, ती लई लांबची गोष्ट झाली. शुगर व्हावा, त्याला वाटतंय का ही शुगर अशीच राहावा, अजून वाढावा, असं वाटतं का? दुःख नाशाची इच्छा प्रत्येकाची आहे. आणि गडबड ही आहे की सुख टिकत नाही आणि दुःख काही लवकर जात नाही. ह्या जगाची एक रीत आहे, आवडीचा पाहुणा भेटत नाही आणि नावडता रोज आल्याशिवाय राहत नाही. ज्याचं तोंड बघायची इच्छा नसते त्याचं रोज बघावं लागतं, आणि ज्याला बघण्यासाठी जीव तडफडतो तो दिसतच नाही. विठ्ठल विठ्ठल. दुःखाची इच्छा कुणालाच नाही, पण दुःख चुकत कुणालाच नाही. सुखाची इच्छा प्रत्येकालाच आहे, पण ते खूपच थोडस येत. तसं तर येतच नाही ना, आलं तरी टिकत नाही. जगी सर्व सुखे असा कोण आहे, विचारी मना तो शोधून पाहे. समर्थ रामदासांनी सांगितलं, बाबा कोण सुखी माणूस आहे? मृत्यू लोकात तर कोणी नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची आश्रवणी. कैची सुख निद्रांतरुणी इंगळाच्या. विस्तवाच्या गादीवर जर शांत झोप येत असेल तरच समजा की संसारात सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. विस्तव अंगार आहे, निखार आहे, वर झोपा येईल का? झोप शक्य आहे का? किती थंडी असू दे, पण विस्तवावर असते का? कुठं सुख आहे? सुखाची आशा आहे, बाकी सुख नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाची काय धरली आम्ही? आशा. सुख आहे का? पण नाही. आता माणसं असे भेटले ना, चलत चलत एकमेकाला म्हणतात काय चाललंय? आनंद आहे तुमचं? लय आनंद आहे. पण खऱ्या पक्क्याला लावा जरा तुम्ही, त्यांना धरून बसवान म्हणा, होय लय आनंद आहे. होय नाही आहे तसं.
मग बसा की 2 घंटे. नाही जरा अडचण का, गाय दूध करू काही आनंद वगैरे नाही, फक्त म्हणायचं एकमेकाची समजूत आहे. चालताना माणसं असे मुस्कुरात एकमेकाला मुस्कुरा देते, स्मित हास्य. त्यालाही माहिती आहे ते डुप्लिकेट आहे, त्यालाही माहिती आहे ते डुप्लिकेट, तरी चालूच आहे कारभार, काही मनातून नाही. न मुस्कुराना सच्चा है, कहानी अंदर की बयां करे तो रोना भी अच्छा है. विठ्ठल विठ्ठल. आपलं सुख म्हणजे काय, 2 उडण टप्पू पोरं होते, उन्हाळ पोरं अशी वाटणी चालले. घर होत पडक वाडा, दगड बाहेर निखळले, बगदाड पडलं. चलत चला आता पोरं असं काही करतात. चलत चलत उगाच त्या पोरांमध्ये हात घातला, दगड मध्ये होता विंचू. आता हात जर विंच्या पर्यंत आला तर प्रेमानं कुरवळते का ते, त्यानं मारला फटका, नांगी, बाप हात त्रास व्हायला. सोबतच पोरं काय झालं रे, काही नाही म्हणलं, मध्ये बर्फ आहे, हात घातलं, लय गार लागले. ते म्हणला मी बी घालू का, हा घाल घाल म्हणलं, लय बरं झालं. त्याने बी हात घातला आता विंच्यानं, त्याला बी नाही. त्या पहिल्या पोरानं विचारलं गार लागले ना, लय गार लागलेत का. दोघाला माहिती काय झालंय ते, पण आता उपयोग नाही सांगून बोलू. विठ्ठल विठ्ठल. एक 99 वर्षाचं म्हातारं 97 वर्षाच्या बायकोला काय म्हणते, ग माझ्यासोबत संसार करून कसं वाटलं. ती म्हणली अजून 1 वर्षाला विचारा. विठ्ठल विठ्ठल. काय वाटायला आता, एकदा लाकडं बांधले की सगळंच वाटलं पुन्हा. काय वाटायचं, काय असतं, अपेक्षा असते सुखाची, मिळतं मात्र दुःखच. खूप आशा धरतो माणूस, पैसे मिळाल्यावर सुखी होईल, धन आल्यावर सुखी होईल, पद मिळाल्यावर सुखी होईल, नोकरी लागल्यावर सुखी होईल, बायको मिळाल्यावर सुखी होईल, नवरा मिळाल्यावर सुखी होईल, लेकरं झाल्यावर सुखी होईल, लेकरांचे लग्न झाल्यावर सुखी होईल, सून आल्यावर सुखी होईल, दिवाळी भेटल्यावर सुखी होईल, नातू झाल्यावर सुखी होईल, नातूचं लग्न झाल्यावर सुखी होईल, पोरांना लाथा घालून गालाच्या बाहेर काढल्यावर सुखी होईल. कधी होणार आहेत तुम्ही. सर्व सुखाची आशा जन्म कुठच नाही ना. धनाचं तर असं आहे, आचार्य कौटिल्य सांगतात अर्थशास्त्रामध्ये, धनाचे फक्त 3 उपयोग आहेत. भोगार्थम वा दानार्थम वा त्रीने ते नाशनार्थम धनानि पुंसाः. कौटिल्याने सांगितलं धनाचे 3च उपयोग, एक भोगासाठी, एक दानासाठी, दोन्ही नाही जमलं तर नाश. तिसरं चौथं काही होत नाही धनाचं. एक तर भोगासाठी, चांगले कपडे घाला, चांगले बुट घ्या, चांगले चपल घ्या, चांगलं घर बांधा, चांगली मोटरसायकल घ्या, ती डगडग वाजायची घ्या, असती का नाही, काय म्हणतात, हा रायल. भोगासाठी तांदूळ 50 रुपये किलोचा नाही 70चा खा. तांदूळ नाही जमले तर चांदीचे दाणे करून खा. भोगासाठी. दुसरं काय, सोनं घाला नाही लोखंड घाला, दगड घाला, काही दगड घालतात गळ्यात. हे रत्न म्हणजे काय हो, पुष्कराज, गोमेद, हिरा, माणिक, मोती, 5 दगडच आहेत. या जगात खरे रत्न 3च आहेत, अन्न, पाणी आणि चांगलं बोलणं. बाकी सगळे दगड आहेत. मी म्हणत नाही, शास्त्र सांगतो तुम्हाला. पृथिव्या आणि त्रीने रत्नाने जलम अन्नम सुभाषितम मूढा पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधीयते. नाही मला सांगा, हिरा म्हणजे सुद्धा काय, 5 म्हणजे नीलम म्हणजे
गोमेद म्हणजे सगळं काय आहे? किमती पत्थर आहे, जरा किंमतवान आहे, ठीक आहे, पण आहे दगडच. कसं असतं, तुम्ही किती मोठे झालात तरी मूळ जात नाही ना. गरुड जरी झाला तरी गिधाडाच्याच कुळातला आहे. विठ्ठल विठ्ठल. गरुडाचे पायी ठेवी वेळा, पण कुळ कोणतं आहे? गिधाडाचं कुळ आहे. मी म्हणत नाही, स्वतः भगवान विष्णू म्हणाले, शृण्वतां गिद्धराजं महागिद्धोद्वया त्वयं गिद्धकुलोद्धारकं त्वया मम परम भक्त गरुड कारुणिका. गरुड पुराणाचा श्लोक आहे, आदिकल्पातला श्लोक. काय म्हणाले भगवंत? गिधाडाच्या कुळात उत्पन्न झालेल्या, गिधाड कुळाचा परम उद्धार करणाऱ्या आणि गिद्ध कुलोत्पन्न असूनही माझा परम भक्त आणि परम प्रिय झालास हे गरुडा. आता मी सांगतो ते सावधपणे ऐका. सर्व भगवंत म्हणतो तसं काय असतं. म्हणून मी रत्नाला दगड म्हणलं म्हणून काही वाईट म्हणून घेऊ नका, आहे सत्य आहे. माणिक पाषाण खडे जैसे महामृतिके समान माणिक पाषाण खडे वैसे. सोनियाचे निखळ ज्ञानोबा सांगतात मेरू ऐसने ढेसाळ आणि मातीचे ढेकुळ सरिसेची माणी समलोष्ट श्मकांचन हा. पण मी अशा अभंग घेतच नाही कीर्तनाला. नको रे बाबा, आपली हिंमतच नाही. सोने रूपे आम्हा असं उन्हाळ्याचे दिवस राहत, सपाट रान राहून चमकावं काहीतरी पिवळ. माणूस जर पळत आहे म्हणतात, कोणी उचलेल तिथं गेल्यावर कळालं मेन कापड होतं पिवळ. बाबा काय धोका झाला. आपण कसं म्हणायचं? महाराज म्हणू शकतात, तुकोबऱ्यांचा अधिकार वेगळा आहे, महात्मे ते. आपण फक्त गाथ्यात वाचायचं, सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे, पटकून पान बदलायचं पुढे. आपली ताकद आहे का त्या अभंगात जगायची? तुका म्हणे तैसा दिसतील नारी आणि रिसाची परी आम्हा पुढे. हसवल्यासारखं दिसतंय म्हण. बापरे, इकडं तर काय सांग. रूप तेरा बहुत प्यारा, गड्ढे में ले गया मुझे, ऊपर से मिट्टी डालो डूब गया मैं. काय कसलं काय कसलं काय. भौतिक आकर्षण विचित्र असतात, विवेक बुद्धी हरवते. आणि इतरांचं जाऊ द्या, साक्षात भगवान शंकराची काय अवस्था झाली मोहिनीला पाहिल्यावर. मोहिनी कोण आहे? भगवान विष्णूच आहे. पण ते रूप तसं सुंदर घेतलं बोलविण्यासाठी. आता हे मोहन असतानाच काय कमी सुंदर आहेत का? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी गळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, डोळे माळकंठी वैजंती मुकुट कुंडली श्रीमक्ष होले सुखाचे होतले सगळे कास सोनसळा पंगरे पाटोळा गणणी सावळा बाई रानो सकळ गे तुम्ही भागे की सवा तुका म्हणे जेव्हा धीर नाही. मोहिनी झाल्यावर तर किती सुंदर. महादेव पार्वती चालले, महादेवाने पाहिलं, दिसली सुंदर मोहिनी. वा वा. महादेव पुढे जाईना तर माग निघणार. पार्वती म्हणते आहो हो आहो. तिकडच नयन से नयन मिलहिते काला. पार्वती माता म्हणले आहो. काय तिकडं? नाही काय, घरी जायचं नाही का? हो हो म्हणेपर्यंत स्खलित झाले महादेव. पार्वती मातेनं बघितलं, म्हणले कमाल आहे तुमची,
खरंच मर्यादा नाही तुम्हाला. महादेव म्हणले आता काही असं तर काय करू, असं वडीत नेलं महादेवाला, वडीत. आणि तवाचा राग कधी काढला माहिती का, रणचंडी झाल्यावर 2.25 महिने असं पालत घालून तुडविल तो महादेव. महादेव म्हणले का मारायलीस ते तरी सांग की. म्हणलं तवा भगवान विष्णूचं मोहिनी रूप बघून किती येडे झालता. विठ्ठल भौतिक आकर्षण जगामध्ये असे विचित्र आहेत. धनाचं आकर्षण असू द्या, रूपाचं आकर्षण असू द्या, रसाचं आकर्षण असू द्या. अहो काही माणसं नुसतं जेवायला 150 किलोमीटर जाते. मी म्हणलं काय करता, तिथं लय भारी आहे हो, 500 रुपयाला थाळी. काय असते, नंबर 1चा भात, वरण म्हणत नाही, दाल तडका, अंग अंग फडका. कुठं जा, कोण्या हॉटेलीत जा, तांदूळ, डाळ, जिरे, मावऱ्या, तेच या. जेवाय 150 किलोमीटर जात असते तर घरी जेव की, पण नाही, चाटका जिवेला. आणि ते टेस्टिंग पावडर टाकते, टेस्ट एनहान्सर टाकते, केमिकल आहेत ते, तुम्हाला येड्यात काढते. पण त्यांचा धंदा चांगला चालत आहे, पण पुन्हा पोरलुळे होते. विठ्ठल विठ्ठल अन्नाची विक्री सुरू झाली तेव्हापासून कलियुग सुरू झालेले. विठ्ठल विठ्ठल. आपल्या भारत देशात अन्न कधी विकलं जात नव्हतं. तयार केलेलं अन्न विकायची परंपरा आपली नाही. धान्य विकत होते, कोरडं धान्य, पण तयार केलेला स्वयंपाक विकण्याची पद्धत. कारण अन्न हे ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूपाचा व्यापार करता येतो का बोला. असं इतकं कडक कीर्तन केल्यानंतर पुन्हा बोलवायचे ना, म्हणून आपलं तेवढं मनावर धरू नका. जसं जसं जमल तसं तसं करा, पण थोडी मर्यादा पाळा तरी बरंच आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो ह्या जगामध्ये सुखाचे आकर्षण खूप आहेत, पण प्राप्त झाल्यावर कळते की दुःखच पदरी पडले. तुम्ही किती टेस्टी खा, खाताना लय भारी वाटते, पण सकाळी बघा नियोजन काय लागतं. एक तर नियोजनच लागत नाही, लागलं तर मग काय पुन्हा बंद व्हायचं काम. किती जणांचे अनुभव आहेत. कर्म करताना बरं वाटतंय, नीट ऐका, पण फळ भोगताना अवघड आहे. बोलायला काही गप्पा मारतायत. वाचा अवधी परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. तुकोबराय जेव्हा म्हणतात की देवा माझं दुःख नष्ट करा, तेव्हा तुकोबरांना कोणतं दुःख झालं होतं. तुकाराम महाराजांचं जीवन पहा, आयुष्यात दुःखाशिवाय काही नाही. महाराज लहान होते, वडील गेले. महाराजांचं लग्न झालं, नाही गेले, मृत्यू झाला. महाराजांना एकाच वर्षामध्ये किती नुकसान झालं याचं वर्णन महिपती महाराजांनी तुकोबरांच्या चरित्रात केलंय. दुष्काळ पडला, महाराजांच्या दावणीला 22 जनावर होते, 17 मेले. 22 जनावरातले 17 मेल्यावर किती राहते. त्या 5 पैकी 2 बैल आंधळे होते, एक गाय लंगडी होती, एक बिनदुधाची गाय होती. काय उपयोग असो, जे बरे होते ते गेले, जे बिगर कामाचे ते. असं बऱ्याच वेळेस होते. कीर्तन भजन असावं, भजने भजने निघून जाते, ज्याला टाळ बी धरायत नाही ती सगळी असते. क्या बात. किती अवघड प्रपंच. त्याच वर्षी महाराजांचे ज्येष्ठ बंधू सावजी महाराज यांच्या पत्नीचं निधन झालं. आणि सावजी बाबाच्या पत्नी वारल्यापासून तुकाराम महाराजांच्या स्वतःच्या पत्नीचं निधन झालं 1.25 महिन्यात. भावाची बायको मेली, स्वतःची बायको मेली 1.25 महिन्याच्या आत.
बायको मेल्यापासून 8 दिवसात पोरगा मेला, स्वतःचा मुलगा, एक मुलगी मेली. हे काय कमी होतं म्हणून इतका प्रचंड पाऊस झाला की शेतातलं सगळं पाण्यात बुडालं. इंद्रायणी काहीच उत्पन्न हाताला नाही. दुष्काळ पडला, लोक अन्न, ओला दुष्काळ बर का. दुष्काळ म्हणजे फक्त ड्राय नाही, एक ओला दुष्काळ पण असतो. अन्न करून लोक मरायला लागले. महाराजांची 65 लाख रुपयाची सावकारी होती. लोकांनी पैसे बुडवायला सुरू केले, सांगायला सुरू केलं आमच्याच्यानं देणं होत नाही. महाराज म्हणले तुम्ही काय नाही देत, मीच माझ्या वह्या जाळत. सगळ्या वह्या उचलल्या जाळून टाकल्या इंद्रांच्या काठावर. छोटा भाऊ सोबत आहे, एकदाच म्हणला दादा बरोबर आहे काही, कान्या पुढे बोल नको. पुन्हा बोलले नाही. म्हणून गाथ्यात नाव आहे तुकया बंधू म्हणे, जिथं जिथं आले ते कान्होबा महाराजांचं नाव आहे, धाकल्या भावाचं नाव आहे. तुम्ही म्हणताल 65 लाख तर आमच्या गावात बी आहेत एक जण कर. आताची नाही ती 450 वर्षापूर्वीचे 65 लाख आहेत. दर 10 वर्षाला दाम दुप्पट करा. कंपाऊंडिंग किती होते मला सांगा. 65 लाखाला 45 वेळेस दुप्पट करा. 65 गुणिले 2 किती किती 1 कोटी 30 लाख पहिल्या 10 वर्षात. 1 कोटी 30 लाख गुणिले 2 दुसऱ्या 10 वर्षात 2 लाख 2 कोटी म्हणले जड होते. तेवढं हिशोब करायला मी, तेवढं लक्ष देऊ नका. 2 कोटी 60 लाख गुणिले 2 हे तिसऱ्या टर्म मध्ये झाले. अशा 45 टर्म करायच्या. लय लांब जाते ते. मी बी केलं नाही कधी, पण मला नाही माहिती लय लांब जाईल ते. किती करोडो मध्ये जाईल माहिती नाही. काय एवढी सावकारी महाराजांनी बुडवून टाकली. आणि हे काय कमी होतं म्हणून महाराजांना लोकांच्या रानात नोकरी धरावी लागली. राजाचं राजपद गेलं की भिकारीच व्हावं लागतं. ज्याच्या रानात नोकरी धरली त्यांना 12 काठ्या मोडूस्तोर मारलं महाराजांनी. किती 12 काठ्या मोडूस्तोर. पाटलाकडे तक्रार गेली. पाटलानं तुकोबरायांच्या अंगावर शेण फेकलं. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता कोण मज भीक झाली. गाव सोडून जायचं ठरलं. गाव सोडून निघाले तर ज्याच्या रानात नोकरी धरली होती त्यानं सांगितलं तुला माझ्या घरी नोकरी करावं लागलं. तर त्यांची विष्ठा उचलायचं काम करावं लागलं महाराजांना. 1 दिवस नाही 6.5 महिने. इतके दुःख आहेत. व्यापार करायचा प्रयत्न केला, मिरचीच्या व्यापारात अपयश आलं, दुकान टाकलं, दुकान बंद पडलं, कोणताच जमाना. शेवटी लहान्या भावानं विचार केला दादाचं लग्न करावं. दुसरी बायको केली. दुसरी बायको लोहगावची होती. ती बिचारी माय माऊली अशी कडक होती. इस्त्री माहिती ना. मला एक कळत नाही त्या इस्त्रीला इस्त्री का म्हणतात. तो बहुतेक गरम होत असेल म्हणून का. बायकोला आग म्हणतात की नाही. आग का म्हणतात माहिती का. कारण ती असते. विठ्ठला विठ्ठला ज्यांना कळाले त्यांना बरं, ज्यांना नाही कळालं ते सोडून द्या. असू द्या, जाऊ द्या. पुढे सांगतो. लग्न केलं. आईसाहेब इतक्या तापट होत्या. रोज सकाळी उठून 200 शिवी द्यायची नवऱ्याला आणि पांडुरंगाला 500. त्यानंच माझा नवरा यायला काय. किती रागीट असल्या तरी एक चांगलं होतं. महाराजांना उपाशी कधी मोड दिली नाही. सकाळ संध्याकाळ भाकरी नेऊन पोचित करायचं. महाराजांनी म्हणायचं पांडुरंगाचं नाव घे. नाव घे म्हणल्याबरोबर शिव्या द्यायला सुरू.
गावात राहायचं नाही म्हणून डोंगरावर जाऊन राहिले. 3 डोंगर धरले, एक भामचंद्र, दुसरा भंडारा, तिसरा गोरावडेश्वर. डोंगरावर राहिले म्हणून एका सैनिकाला संशय आला, चोर म्हणून महाराजांना बदलून काढले. आता एकटच माणूस जर डोंगरावर लपत फिरत असेल तर काय वाटत, लय हाल झाले. मग हे दुःख दूर करा असं तुकोबारायांचं म्हणणं आहे का? याचं उत्तर आहे नाही. विठ्ठल विठ्ठल जीवनात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीला दुःख मानतो आपण. सुख किंवा दुःख ही वस्तू किंवा पदार्थ नाही. सुख किंवा दुःख ही निर्माण झालेली परिस्थिती आपल्या मनाच्या अनुकूल किंवा प्रतिकूल असते तेव्हा आपण सुख किंवा दुःख म्हणतो. मनाच्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की सुख मानतो, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की दुःख मानतो. आणि निर्माण झालेल्या परिस्थितीशी चित्ताची वृत्ती तादात्म्य साधते तेव्हा दुःख होतं. उदाहरण सांगतो. एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला 15 दिवसापूर्वी, आज कळालं. दुःख आज होतंय का वारलेल्या दिवशी? कळाल्यावर. कारण चित्त जोपर्यंत त्या परिस्थितीशी तादात्म्य साधित नाही, साधर्म्य साधित नाही, तोपर्यंत आपल्याला दुःख होत. तुमच्या कपाटातलं 5 तोळे सोनं 2 महिन्यापूर्वी चोरीला गेले, पण कपाट आज उघडल्यावर कळालं की गेलं. मग दुःख 2 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे का आता? सोनं गेलंय कधी, पण तवा झालं का दुःख? माझी भाषा कळते का बघा? तादात्म्य साधल्याशिवाय दुःख होत नाही. चित्ताने तादात्म्य साधल्याशिवाय दुःख होत नाही. आता बारकाई नाही का? कोणतंही कार्य हे कारणाशिवाय होत नाही, न्यायशास्त्राचा सिद्धांत आहे. कार्यम प्रोच्यते अधिष्ठान कारणात तदुच्यते. तुकोबाराय जेव्हा दुःख नाहीसे करा म्हणतात तेव्हा त्याच्या पाठीमागे आध्यात्मिक कारण आहे. महाराज काय त्यांच्या जीवनातले दुःख दूर करा असं पांडुरंगाला म्हणतील? अजिबात नाही. बायको मेले, महाराज रडत बसले नाहीत. महाराज म्हटले बाईला मेले मुक्त झाली, देवे माया सोडविले. पोरगा मेला, महाराज रडले नाहीत. इतकं प्रचंड नुकसान, करोडचं नुकसान झालं, महाराज रडले नाहीत. महाराज म्हणले जाऊ द्या, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिडा गेली. काही नाही त्याचं वाटलं. दुःखाचं कारण बघा काय आहे. दुःख हे जर कार्य आहे. आता मुळात अभंगाची साहित्यिक रचना फार सुंदर आहे. करा हा शब्द क्रियापद आहे. वाक्याच्या आरंभाला क्रियापद शक्यतो येत नाही. क्रियापद हे वाक्याच्या अंती येणारा प्रकार आहे. ही गोष्ट अशा प्रकारची आहे. आता आहे हे क्रियापद आहे. कुठं आलं? वाक्याच्या शेवटी. पण करा, आता करा शब्दामध्ये महाराज क्रियापद सुरुवातीला घेतात. का घेतात? त्याचे 2 कारण. पहिलं कारण आहे की गद्य वाङ्मय आणि पद्य वाङ्मयामध्ये अंतर असतं. गद्य वाङ्मयामध्ये क्रियापद हे 99% नाही 99.99% शेवटी येतं. पण पद्य वाङ्मयामध्ये क्रियापद शेवटीच यावं असं काही नाही. कारण पद्य वाङ्मयामध्ये अलंकारिकता असल्यामुळे कधी कधी क्रियापद मागे पुढे करता येतं. अभंग हे पद्य वाङ्मय आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा क्रियापद घेतलं तरी तेवढा काही दोष येत नाही. पण दुसरं खरं कारण त्याच्यातलं वेगळं आहे ते सांगतो. करा हा आग्रहवाचक शब्द आहे. म्हणून एखाद्या वेळेस आपल्याला जेव्हा आग्रह करायचा असतो तेव्हा आपण सौम्यता, नम्रता आणि प्रेमाचा अतिरेक दाखवण्यासाठी, आता आपण एखाद्या साहेबाकडे गेलो, करावं लागते बरं का एवढं काम, करावं लागतंय बरं का एवढं काम. आता वाक्यरचना चुकीची नाही बरं का ही, कारण आग्रहाचा अतिरेक आहे म्हणून क्रियापद आरंभाला आहे. आणि माझ्या दुःखाची खंडना, त्याच्यात दुःख खंडित करणं आहे म्हणून हे पद जे आहे ते अकर्मक पद नाही, सकर्मक पद आहे. आणि माझ्या दुःखाची म्हटल्यामुळं हे आत्मने पद होत नाही, हे परस्मय पद होत आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रयोगाचा विचार केला तर माझ्या दुःखाची खंडना आणि नारायण करा, नारायणाने ती करावी, तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल. आता हे साहित्यशास्त्र जरा बाजूला ठेवा, त्याच्यात व्याकरण काढत बसत नाही मी. माझ्याकडे तेवढा वेळही नाही सांगायला. मी तुम्हाला सगळं एक 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 उकलून दाखवू शकतो, पण तेवढा वेळ नाही. थोडक्यात पुढे घेऊन जातो.
करा हे जे क्रियापद वापरलंय त्याच्यात आग्रहाचा अतिरेक आहे, प्रेमाचा अतिरेक आहे, आपण समजलं. पण करा याचा अर्थ समोरचा करत नाही. देव तुमचं दुःख दूर करत नाही म्हणून म्हणायची वेळ आली, हे लक्षात ठेवा. थोडा भावार्थ लक्षात घ्या अभंगाचा. एखाद्याला हे काम करा असं कधी म्हणावं लागतं, जेव्हा तो करत नाही. आज्ञावाचक आहे का करा? नाही, विनंती वाचक आहे. काही वाक्य आज्ञार्थक वाक्य असतात आणि काही वाक्य विनंती वाचक असतात. ते कशावरून ठरवावं तर देशकाल परिस्थितीनुसार ते बदलतं. देशकाल परिस्थिती वाच्यात भिन्नत्वात. महर्षी पाणिनी सांगतात, वाक्य आज्ञार्थक आहे का विनंत्यर्थक आहे का समानार्थक आहे, व्यंग्यार्थक आहे, लक्षार्थक आहे, हे सगळं देश काल आणि परिस्थिती या तिन्हीवर अवलंबून आहे. मुलाला बापाला एक गोष्ट सांगायची, पप्पा बाजारावरून येताना मला 2 पेन घेऊन या. हे आज्ञार्थक आहे का विनंत्यर्थक आहे? मुलांनी बापाला केले. आता बापाने मुलाला सांगितलं तिथला तांब्या उचलून इकडे आण. त्याच्यात विनंती करायचं काय काम आहे? बाप आहे तो. देश काळ परिस्थिती बदलली की वाक्याचा प्रकार बदलतो. विठ्ठल भगवंताला दुःख खंडित करा जेव्हा म्हणतात तेव्हा दुःखाचं कारण काय आपण थोडं न्यायशास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला घेऊन जातो. न्यायशास्त्राने 3 मुद्दे सांगितले, 3 सिद्धांत सांगितले. अक्षपदांचं न्यायशास्त्रामध्ये सूत्र आहे. दुःखाचं कारण काय त्याने वर्णन केलंय. दुःखात कारणम जीवितम वैहि जीवतात कारणम हि जायते जायतान्न कारणात वासनादिभ्य. हे 3 सूत्र आहेत न्यायशास्त्रामध्ये. महर्षी अक्षपाद महर्षी गौतम सांगतात की बाबा दुःख जे आहे त्या दुःखाचं कारण आहे की आपण जिवंत आहोत, आपण जगत आहोत. म्हणून जिवंत का आहोत? कारण आपल्याला जन्म मिळाला म्हणून. जन्म का मिळाला? कारण की वासना होती म्हणून. आता हे तर आपल्या संतांनी सांगितलंय, जन्म घेणे लागे. जे अक्षपादांनी सांगितलंय तितकं तर नाथ महाराजांनाही माहिती आहे, त्यांनी तेच सांगितलंय. वासनेपर्यंत न्यायशास्त्र जातं, पण वासना का आहे ह्याच्या भानगडीत न्यायशास्त्र जात नाही. न्यायशास्त्र म्हणते ते बघा तुमचे तुम्ही काय. तर त्याच्या खोलात उतरायचं झालं मी तुम्हाला मूळ कारणापर्यंत घेऊन जातो दुःखाच्या. दुःख कशामुळे? कारण आपण आहोत, आपण जिवंत नसतो. दुःख झालं असतं का? जिवंत का आहोत? जन्माला आलो म्हणून. आता जन्माला आलो नसतो तर असण्याचं काही कारण होतं का? आधी जायते मग असती. जे षडविकार आहेत त्याच्यामध्ये जायते असती वर्धते उपरणते पक्षते विनश्यते येते हे षडविकार स्मृतः. पण आधी जायते म्हणजे आधी जन्माला आलो म्हणून ना. जन्माला का आलो? कारण वासना होती. वासना का आहे? वासना कशाचा परिणाम आहे? वेदांतामध्ये चला ब्रह्मसूत्रकाराने वेदांत दर्शनात सांगितलंय. ते म्हणतात अज्ञान परिणामात वासना स्वभावात. विठ्ठल विठ्ठल. अज्ञानाचा परिणाम आहे वासना. वासना कशाचा परिणाम आहे? अज्ञानाचा. आता अज्ञान कशामुळे झालं त्याचंही कारण तिथं सांगितलंय. स्वस्वरूप विस्मृतव्या तद अज्ञानम विधीयते. स्वस्वरूपाची विस्मृती झाली, आत्मस्वरूपाला आम्ही विसरलो म्हणून अज्ञान. अज्ञानाचं कारण ऋग्वेदामध्ये असं सांगितलंय अस्मृतव्यादः आद्याः स्याद अज्ञानान् भवन्त्युतः. अष्टम मंडलातला हा मंत्र आहे की बाबा अज्ञान जे जन्माला आलं त्याचं कारण आहे जे मूळ स्वरूप आद्य स्वरूप म्हटलं त्याने त्याची अस्मृती म्हणजे स्मृती नसणं. तेच ब्रह्मसूत्रकाराने पुढे स्वस्वरूप विस्मृती या शब्दामध्ये घातलंय. किंवा आपल्या ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला झालेलं विस्मरण, मूळ स्वरूपाचं झालेलं विस्मरण. कशामुळे आपण स्वस्वरूपाला विसरलो तर त्याचंही कारण ब्रह्मसूत्रकाराने दिले. भ्रांतोद्यमः विस्मृतव्यात्. भ्रांतीमुळे. भ्रांतीचं कारण काय आहे? अविवेकात भ्रांती. हे याज्ञवल्क्याने सांगितलं गुणसूत्रम ग्रंथामध्ये. अविवेकामुळे. मग आम्ही दुःखी का आहोत? मूळ कारण सापडलं अविवेकामुळे. अविवेक.
जर विवेक असता स्वस्वरूपाची विस्मृती झाली नसती, स्वस्वरूपाची विस्मृती झाली नसती तर भ्रांती झाली नसती, भ्रांती झाली नसती तर अज्ञान झालं नसतं, अज्ञान झालं नसतं तर वासना झाली नसती, वासना झाली नसती तर जन्म झाला नसता, जन्म झाला नसता तर आपण आता जिवंत नसतो, आणि जिवंतच नसतो तर दुःख होण्याचं काय कारण आहे? विठ्ठल विठ्ठल. पण पुन्हा आणखी विचारणाऱ्याने विचारलं की अविवेकाचं कारण काय? कारण कसं आहे, त्याचं कारण असं खोलीत गेल्यावर कुठंच टेकत नाही ना शेवटी. पण त्याचं उत्तर फार सुंदर दिलं वेदांतामध्ये. अद्वैत मंजिरी नावाचा ग्रंथ आहे. आदिगुरु जगद्गुरु शंकराचार्य यांचे गुरु महाराज भगवत पूज्यपाद परमहंस परिव्राजकाचार्य गोविंद पादाचार्यजी महाराज त्यांनी उत्तर दिले अद्वैत मंजिरी नावाच्या ग्रंथामध्ये. ते म्हणाले अविवेक का झाला? कारण आसक्त्यर्थम अविवेक हिताहा. आम्ही होऊन आसक्त झालो या मायामय जगतामध्ये. कशात आसक्त झालो? तर मायामयम जगत अर्थ. या मायामय जगतामध्ये आम्ही होऊन आसक्त झालो. जे देवाचं झालं तेच आमचंही झालं, पण देवाचं ज्ञान स्वरूपात झालं, आमचं अज्ञान स्वरूपात झालं. देवाचं काय झालं? एकाकी नरमते द्वितीय मिच्छत एकलेन कंठवेचे म्हणून विष्णू विश्व निर्मिले. आमचंही तेच झालं, पण आमचं झालं अज्ञान अंधकारात. रस्ता चालायचा आहे पण उजेडात चालणं वेगळं ना अंधारात चालणं वेगळं. कारण अंधारात चालताना ठेस लागली तर पडू शकतो, उजेडात चालल्यावर तो धोका नाही. त्याच्यामुळे भगवंताचं जे स्वरूप आहे ते ज्ञानाचं स्वरूप आहे, आमचं जे ते अज्ञानाचं स्वरूप आहे, अज्ञान परिणाम आहे. मग महाराज म्हणतात की देवा माझा विवेक जागृत करा, अविवेक माझा घालवा, माझा अज्ञान घालवा, माझी वासना नष्ट करा, म्हणजेच माझ्या दुःखाचं खंडन करा. अभंगाच्या प्रथम माझ्या दुःखाची खंडना आणि खंडित करा. खंड पाडून टाका, तोडूनच टाका माझा त्या दुःखाचा संबंध. खंडन करणं म्हणजे तोडून कटच तोडायचंय. असं उग बाजूला सारू नका. कधी कधी माणूस काय करते, एखादा फाटा आडवा येऊ लागला का मोडीत नाही, तिथंच दाबून ठेवते. तसं ते फाटा बी लय हुशार. तुम्ही पुढे गेले की हळूच वर येते.
दुःख बी तसंच आहे, जरा थोडा वेळ विसरते. तुम्हाला लय त्रास व्हायला की नातवंडाला घेऊन बसा, पिलो पिलो करीत बसा. पिलो 5 मिनिटं हसत आहे, पुन्हा रडते. रडाय सुरू झालं की तुमचं दुःख अजून जागं झालं. ते पिणाऱ्या माणसाला विचारा, ते लगेच साहेब होते अर्धा तास. पण उतरल्यावर पुन्हा ज्या नारीत पडलाय तिथं हे काय उपयोग. आणि दुःख दुःख कोणतं दुःख आहे? शास्त्राने दुःखाचाही विचार केला. योग दर्शन शास्त्रामध्ये दुःखाचे 4 प्रकार आहेत. परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाश्च दुःखमेव सर्वं विवेकिनः. महर्षी पतंजली 4 प्रकारचं दुःख सांगतात. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोधाचं दुःख. परिणाम दुःख म्हणजे काय? काही कार्य करताना आता बरं वाटतं, पण त्याचा परिणाम भोगताना भयंकर पीडा होते. आता एखादा शुगर पेशंट आहे, 500-550 शुगर आहे, पंक्तीला बसावं असं जेवाय, आणि पंक्तीला गुलाबजामुन असावं. गुलाबजामुनचं टोपलं सगळ्यात आधी कोणाला दिसते माहिती का? दुसऱ्याला नाही दिसत. ज्याला शुगर नाही का त्याला वाढूच तर कळत नाही आहेत म्हणून. मग ते काय करतंय शुगरवालं? चुळबुळ चुळबुळ गप बसतच नाही. मग ते शेजारी हुशार असते. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यापेक्षा तुमचा शेजारी कधी हुशार. तुम्ही कोणी असा, ते काय म्हणताय? पंक्तीचे गुलाबजामुन त्यानं काय होत नसते, शुगर देवाचं असते. शेजारी असतेच ह्याच्यासाठी. कड लावणे हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम. आल वाढायला त्याला 2 वाढले की शेजारी काय म्हणतात, काय राव माणूस बघून तर वाढे 4-5. वाढणाऱ्याला बी काय प्रेम होत जाते की त्याला 6 वाढले. हे गेलं ह्याला अशी आवड असते की 2 मिनिटात 6 समाप्त. पुन्हा शेजारी काय म्हणतात, ए टोपला का वाढले? हा माणूस त्यानं 10 वाढले. आधीचे 6, पुन्हाचे 10, पुन्हाचे 8, पुन्हाचे 9 असे करून करून 42 खाली. किती? 42. 550 शुगर. जाग्यावर हलायचे आहे ना गाड्याला. हात धुताना असं असं कलांडाले. ती शेजारी काय म्हणते, कसं वाटायला आता? ही मजा घ्यायची होती त्याला. काय आता कसं वाटायला काय सांगावं? खाताना बरं वाटलं, पण परिणाम दुःख झालं. काही परिणाम दुःख असतात. करताना लय भारी वाटत. कोणते कोणते काम आहेत असे? शास्त्राने सांगितलं ना, करताना लय भारी वाटत. किती दुःख आहे, पण परिणाम आहे विषमेवच. यत्तदग्रे अमृतोपमम. वरी वरी लय भारी वाटत. 5 काम सांगितलं शास्त्राने. 2 काम सांगतो. क्रीडंतम धृतम ते मधुराभिलाषितं श्रेयं तत्फलं लभन्ते धननाशम. जुगार खेळ. चल 10ची लाव. ए काय 10ची? 50-50 ला चाल. कशी झिंग येते खेळताना. पण जेव्हा खिसा रिकामा होते, कर्ज डोक्यावर होते, तेव्हा हो वेशाचारम. त्याच्यावर कशाला सांगू? करताना सगळं बरं वाटतंय, पण यदि भवन्ति वा रोगिणं शरीरम. पुन्हा टेस्ट केली HIV पॉझिटिव्ह. भारत माता की विठ्ठल. परिणाम दुःख आहे ना. आता काही बरं वाटतंय, परिणाम दुःख. दारू पिण्याला काय नाही, ते म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी क्वालिटीची दे. पण नंतर कळालं लिव्हर सिरोसिस झालाय. लिव्हर कापून काढले. आधी 2 भाकरी खात होता, आता अर्धीच खातोय, तरी पितोय. डॉक्टरने सांगितलं आता 1 थेंब दारू पोटात गेली की मरणार. कानाला हात लावून सांगतो, आमच्याकडे एक मृदंग वादक होता. मृदंग वादक
लिव्हर शिरोसिस झाला, लिव्हर कापलं, थेंब दारू पिऊ नको म्हणून सांगितलं, आमच्यासारख्याने पाय धरले ऐक बाबा म्हणून, तरी पेरून मरून गेले. विठ्ठल विठ्ठल करताना लय भारी वाटते काही गोष्टी हो, पुन्हा लय भोगावं लागते. शाळेत असताना नुसत्या मारामाऱ्या करायच्या, पुस्तकाकडे बघायचंच नाही. बाकीचे पोरं थर काप बाहेर येऊन सांगताय हाय का नाही डेअरिंग, कोणी बोलते आपल्याला, पण रिझल्ट आला नापास. आता किती भारी झालं, आली का झिंग, परिणाम दुःख. आता दुसरं ताप दुःख, अजून झालं नाही पण पुढे होणार याची आठवण आली की लगेच दुःख सुरू होतं. जे 10वीला पोरगा असं एखादा अभ्यासच करू नये, दर त्या माणसानं म्हणा अभ्यास कर की अभ्यास कर की, त्याला लगेच दुःख लागत आहे. तेव्हा मला नका शिकू, मला कळतंय, कारण ह्याला बी माहिती मी नापासच होणार. ताप दुःख, हे ताप 3 प्रकारचे आहेत. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. ह्याला आधी हा उपसर्ग जोडलाय, दैविक दैहिक आत्मिक असे शब्द आहेत. उपसर्ग हा धातूच्या आधी येतो, प्रत्यय हा धातूच्या नंतर येतो. उपसर्ग हा धातूच्या अर्थाला पलटवतो किंवा परिष्कृत करतो, किंवा कधी कधी अर्थाची वृद्धी करतो, किंवा कधी कधी अर्थाच्या विरुद्ध अर्थ करतो. संस्कृत मध्ये जे उपसर्ग आहेत आ अन अस निर्निस दुर्दुस अधि अभि, या प्रादयः म्हणून महर्षी पाणिनी ज्याचा अष्टाध्यायी व्याकरणामध्ये उल्लेख केला आहे, प्रादयः. प्रा सुद्धा उपसर्ग आहे, उप हाही उपसर्ग आहे. आ अन अस निर्निस दुर्दुस सगळे, त्याच्यापैकी अधि हा उपसर्ग आहे. अधि उपसर्ग कुठे असतो, अधि आसक्त्यर्थम, एखाद्या गोष्टीची प्रियता दाखवण्याकरता. भौतिक गोष्टी प्रिय आहेत म्हणून भौतिक दुःख आहे, शरीर प्रिय आहे म्हणून दैहिक दुःख आहे, आणि मानसिक दुःख आहे म्हणून त्याला आत्मिक असं आध्यात्मिक म्हटलेलं आहे. असू द्या, आम्हाला त्याचा विस्तार करायला वेळ नाही, थोडक्यामध्ये पुढे सांगतो. तिसरा प्रकार आहे संस्कार दुःखाचा. रोज गुलाबजामुन खायची सवय असली, जलेबी खायची सवय असली, एका दिवशी फक्त ठेचाच खावा लागला तर त्याला खूप दुःख होतं, कारण सुखाचे संस्कार आहेत. नित्य एसी फॅन सावलीला राहणाऱ्या माणसाला मे महिन्यामध्ये दुपारी 1:30 वाजता काळ्या रानात न्या, हातात टिकाव देऊन मस्त खांदायला लावा, त्याला इतकं सुख वाटते. त्याचं नाव संस्कार दुःख आहे. सुख भोगायची सवय असली, दुःख भोगायची पाळी आली की ते दुःख लय जास्त लागते. ज्या माणसाला घरी पंचपक्वान्न रोज आहेत, त्याला 1 दिवस उपाशी राहायचं म्हणलं की लय त्रास होतो. आता ज्याला खायलाच भेटत नाही, कधीतरीच खायला भेटते, त्याला 1 दिवस उपाशी राहिले होणारच काय, संस्कार दुःख. बघा तुम्ही, जे कवाच पायात चप्पल घालीत नाही त्याला खडेच रुतत नाहीत. माझी भाषा कळते का बघा. म्हणजे कधीच चप्पल न घालता चलत नाही त्याला असा बारूक साबी खडा रुतला का, काय झालं, खड रुतला, बरं गिरा किंवा काय, संस्कार दुःख आहे. सुख भोगायची सवय लागली, रोज गादीवर झोपणाऱ्याला 1 दिवस फरशीवर झोपावं, झोप येते का, सकाळी उठल्यामध्ये जरा ताटल्या कसं काय, का झोपच आली नाही, कसं झालं म्हणजे का, रोज गादीवर असतो आज फरशीवर झोपलो. संस्कार दुःख, संस्कार दुःख. तंबाखू खाणाऱ्याचे तंबाखू घ्या काढून, सकाळी सकाळी असे इकडे इकडे बघत काय झालं नाही, संस्कार दुःख. काही नाही, सवय झाली तुला, पडले वेळा नाही इंद्रिया, काय दुसरं काय, असं काय महात्मा आहे, असं काय ब्रह्मज्ञानासाठी तरसायला लागलं. संस्कार दुःख. चौथे दुःख आहे गुणवृत्ती विरोधाचं दुःख. गुण आणि वृत्ती विरुद्ध असले त्याच्या सोबत राहावं लागले की दुःख आहे. तमोगुणी माणसासोबत सत्वगुणी माणूस राहिला की सत्वगुणी माणूस दुःखी होणार. 24 तास बाटली दारू प्यायला आणि एक माळकरी, दोघं एका रूम मध्ये, कोण रडल, माळकरी रडणार. सोसत नाही ना, गुण विरुद्ध आहे, वृत्ती विरुद्ध आहे. गुणवृत्ती विरोधाच दुःखमेव सर्वं विवेकिनः. 4 प्रकारचे दुःख आहेत योगशास्त्रात सांगितले. वेदामध्ये 5 प्रकारचे दुःख सांगितले. आणि तुम्हाला सांगू, दुःख एक अशी गोष्ट आहे माणसाला काही करायला होते. किती माणूस मध्ये आम्ही देव मानित नाही, फिव मानित नाही, काही नाही, दुःख लागाव फक्त आणि त्याला म्हणा धोंड्याच्या पाया पडतो, नीट होते. ते नीट त्या धोंड्याच्या पाया पडते, धोंड्या नावाच्या माणसाच्या, बरं का. काही नाही, दुःख फक्त लागू द्या तुम्हाला. काही तुम्हाला माहिती आहे मराठीतली एक म्हण, दुःखाची माय. ही खरंय,
विठ्ठल विठ्ठल सामवेदामध्ये हा विषय आहे. अज्ञान फलत दुःख, हा अज्ञानामुळे दुःख, वासना फलत हा दुःख, वृत्ती फलत हा दुःख, भेद फलत हा दुःख, आणि पाचवं दुःख आहे मानसिक फलत हा दुःख. काही दुःख नुसते मनाचेच आहेत. भेदामुळे, अज्ञानामुळे, वृत्तीमुळे, भ्रांतीमुळे दुःख होईल. हे चार प्रकार सत्य आहेत. पण एक पाचवा प्रकार मानसिक दुःख सामवेदात विषय आला. काय अर्थ आहे मानसिक दुःख म्हणजे काय? आपणच तयार केले. आता सोयाबीनला 5,000 जरी भाव मिळाला तरी सुद्धा बरं वाटच ना झाले आपल्याला. का? कारण ते मनात कुठंतरी नवर गेलं की तसं कसं होईना झाले. आता आम्ही असं एका गावाला कीर्तनाला गेलं, एक दुकानदार होते, त्यांच्याकडे बसायचं. भारी माणूस, हसून बोलायचा, चहा वगैरे सगळं नियोजन. एका वर्षी गेलो, बोलच मला काय झालं सावकार? बरं काय झालं? चेहरा लय सुकला. काय महाराज व्यापारामध्ये लय नुकसान झालं. मग किती झालं? काय सांगावं महाराज, 19 लाखाचा तोटा आला हो. अरे अरे, आता आमचं महाराज लोकांचं बोलणं लय खरं समजून जाऊ नका, आम्ही काय बोलून देणार आहोत म्हणायचं. अरे अरे, काही माणसं लय बोलाय हुशार, तरी मला तितकं जमत नाही. अरे अरे, वाईट झालं, खूप नुकसान. असं मी प्रयत्न केला म्हणायचा. तेवढ्यात त्यांची बायको आली मधून. म्हणलं एवढं लक्ष देऊ नका, ते काही म्हणते तू निवांत चहा घ्या. म्हणलं असं कसं म्हणायला, 19 लाखाचा तोटा झालाय म्हणा की. म्हणजे तसं काही नाही, 21 लाखाचा नफाच झालाय. ह्याने मनात 40 धरले होते हो. मानसिक आहे, आता काय करावं त्याला? मनात कल्पित दुःख, मनाचे फळ आहेत ते. एक पोरग 95% मार्क पडले आणि बारीक तोंड घेऊन आलं 12वी झालं माझ्याकडे. मी म्हणलं का रे, तू तर लय हुशार होता. 95 पडले महाराज, कर्मच न झाले, फाशीत घेऊ वाटायला. म्हणलं का? महाराष्ट्रात पहिला यायचं होतं मला. बरं, अरे अरे जाऊ दे म्हणलं, नको एवढं काय. 95 म्हणजे लय झाले. मग कशाचे लय झाले? जे पहिला आले ते माझ्या मागे बसून अभ्यास करीत होतो, मी मागे पडलो, मला लय वाईट वाटत. तेवढ्यामध्ये बाहेर वाजायला सुरू झालं, डांग 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 डांग. मी म्हणलं हे काय? बाजा, पिपाण्यान, बाजान, ढोलन, ताशान, गुलाल उधळलेले, फुल फेकायले. ती लाल बुंद चेहरा घेऊन एक पोरग आलं, पेड्याचा एक बॉक्सच माझ्या हातात. महाराज घ्या. म्हणलं का? म्हणलं मी 12वीला पास झालो. म्हणलं किती पडले? म्हणलं 35. मी म्हणलं अरे काय पास ना, मग बास ना. हे 95 वाले रडत फिराले. मनाचे खेळ आहे तो. विठ्ठल विठ्ठल. एका पोराचं लग्न झालं. लग्न झाल्यावर माझी त्याची भेटच नाही. वर्षानंतर भेट झाली. 1 वर्षानंतर आलं, बारीक तोंड घेऊन बसलं. काय झालं बेटा? चिमणीवाणी कसं सुकलास रे? म्हणलं काय करावं महाराज, लग्न झालं. म्हणलं लग्न चांगली गोष्ट आहे, लग्न होणं आनंदाची गोष्ट. मग एवढं रडायला का? म्हणलं काय सांगावं, म्हणलं लयच अवघड झालं. म्हणलं काय झालं? मनासारखी बायको नाही का? तुझ्या विरुद्ध झाले का? म्हणलं तसं काय नाही. पसंत कीर्ती म्हणलं मी. बरोबर. हुंडा दिला नाही का? म्हणलं काय माझी अवकात नाही तेवढं दिलं. 50,000 कोण दिलेस? ते 2 लाख दिलाय. बर. जेवाय बरोबर नव्हतं का लग्नात? म्हणलं लय भारी होतं. मोतीचूर लाडू असेल मोतीचूरचे. आता एक नवीन निघाले होते, जिलबी नुकती एकत्र करायचे. काय आहे? राजा राणी. काही निघाले, राजा राणी. खायचं कुणी? अवघड आहे. सगळं होतं. म्हणलं काय अडचण काय? म्हणलं बायको नीट बोलत नाही का? नाही बोलते. म्हणलं व्यवस्थित. मायबापाचं ऐकत नाही का? म्हणलं ऐकते. म्हणलं स्वतःच्या मायबापाला विचारित नाही, पण माझ्या मायबापाचं मोडीत नाही. बरं. लवकर उठत नाही का? म्हणलं पहाटच उठते. म्हणलं मला कदर आला इतके लवकर उठते. देवदेव करीत नाही का? म्हणले तुळशीला पाणी, हरिपाठ सगळं येते. भांडे नीट धुत नाही का? म्हणलं सगळे स्वच्छ. कपडे नीट धुताना नंबर 1. म्हणलं दुःखी का असतोस?
काही नाही म्हणलं टीव्हीतल्या सारखी दिसत नाही म्हणून. मी म्हणलं टीव्हीतली बाहेर कारण 2 बकेट पाणी होत माकड बरं दिसत. विठ्ठल 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 मनाच्या कल्पना मनाचे खेळ आहेत. तुम्हाला काय माहिती किती डेंटिंग किती पेंटिंग किती मेकअप. अर्धा किलोवर कशाच काय नाटक आहे सगळं. अहो मनाच्या कल्पना आहेत तुमच्या लय सुंदर. अरे काय सुंदर असणार आहे. काटाळ्यामध्ये हाड आहेत. हा देह नाशिवंत मनाने कल्पना केली. किती पदावर मोठा जा तरी मन म्हणते इथवरच पोहोचलोय. जे देशाचे नेते त्यांची इच्छा आहे वैश्विक व्हायची. जे वैश्विक महासत्ता आहेत जग हलवितात बसल्या बसल्या. त्यांची इच्छा पृथ्वीवर कमी झाली. मंगळ चंद्र कसा घेता येईल. कुठं तृप्ती आहे माणसाच्या मनाला. बिनबुडाचं भांडळ माणसाचं मन भरल का पाणी कधी. ज्या घागरीला बुड नाही ती भरती का. कधी वासना तृप्त होणार आहे. किती मिळाल्यावर एकावर किती शून्य आहेत. इतके पैसे तुमच्याकडे आल्यावर तुम्ही म्हणताल की आता बस झालं. असं कोणतं पद मिळाल्यावर म्हणताल आता बस झालं. तुकोबरायांचं महात्म्य बघा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्चित्त जणे जडो दिसे. देवा माझं दुःख दूर करा म्हणजे मला ब्रह्मदेवाचं पद सुद्धा देऊ नका. बाकीचं तर चिल्लर सोडा. उग सरपंच सभापती ते काय आहे तसलं. ब्रह्मदेवाच्या पदाला लाथ मारली तुकोबराने. इंद्रदेवाचं पद नको म्हटले. इंद्र पिरंगवत भासयेत अन्यस्य का वार्ता. इंद्र भिकारी वाटतो संतान. कारण एका भगवंताचे पाय हे आमचं धन आहे. परमार्थ महाधन आणि जोडे देवाचे चरण. देवाचे चरण हे धन आहे. तुमच्या पायाजवळ माझं मन राहू द्या. दुसऱ्या चरणात वर्ण रती राखो पाया पासे.
कळतंय तर मग तुम्ही मला कशामुळे प्रार्थना करता? महाराजांनी सांगितलं देवा माझ्याच्याने होत नाही म्हणून, माझा अधिकार नसेल, पात्रता नसेल, पण तुम्ही माझे मायबाप आहात. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथ जनार्दन. मायबापाचं काम आहे लेकराचा लळा पोवायचा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापे, म्हणून पावूनिया लळा आता पाववावे फळा. म्हणले महाराज तुमचे तुम्ही साधना करून करा की. म्हणले नाही देवा, कलियुग चालू आहे, आयुष्य थोडे, बघता बघता संपून जाईल, मी माझ्या हिमतीवर हे करू शकत नाही, त्याच्यासाठी तुमचीच कृपा गरजेची आहे. मी दीन आहे, तुम्ही दिनाचे उद्धारक आहात. मी पतित आहे, तुम्ही पतित पावन आहात, आणि पतित पावन आहात हे ऐकून तुमच्या दारात आलोय. मला आता परत पाठवू नका. माझा जो शीन आहे, माझं जे दुःख आहे ते नष्ट करा. तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन,